मेंढीपालनाची सुरुवात ही पहिल्यांदा अशीच फिरस्तीमधनं चालू झाली होती. हळूहळू जशा संकल्पना येत गेल्या तसं मेंढीपालन वेगवेगळ्या पद्धतीनं करत इथपर्यंत आलो. आणि आता काय तर आपल्याला थोडंसं म्हणजे मॉडिफाय करत आपल्याला वेगळ्या पद्धतीने करायचे. अशा पद्धतीने हे मेंढीपालन येतं आणि खूप सारे लोक सजेशन वगैरे करतात, मला माहितीसुद्धा चांगल्या प्रकारे करतात. अगदी बरोबर आहे, पण मी काय करतो की मला त्याच्यातलं जेवढं होईल शक्य तेवढंच घेतो. सर्व घेता येत नाही आणि सर्व करताही येत नाही माझ्याकडं, तसं पद्धतीने नाही. सुरुवातीला मी गावातून म्हणजे आमच्याकडे जो काही चारा रानामध्ये वगैरे भेटतो, ह्या रानातल्या चाऱ्यातनंच आम्ही चारायचो, सर्व काय करायचो. आणि त्याचं बंदिस्त करण्याचा वेळ आली, त्याच्यानंतर बंदिस्त करत इथपर्यंत आलो. आता प्रश्न आला की हा चारा, आता चाऱ्याचा प्रश्न तुम्ही खूप सारी लोक मला विचारता किंवा मलाही सर्व लोक सांगतात की असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे. पण मी नेहमी सांगत असतो, तुमच्या भागानुसार सर्व चारा चांगला आहे, हाच चांगला आहे असं कुठलीच गोष्ट नाही. रानातला चारा जरी मेंढरांना खायला घातला तरी तो चांगला आहे, फक्त घालण्याची पद्धत आपल्याकडे पाहिजे, त्या पद्धतीनं घातला तर चांगला आहे. आता काय होतं की काही लोक मग सांगतात की हाच चारा चांगला आहे, तोच चांगला आहे, हाच चांगला आणि तो चांगला. पण बाबांनो, माझ्यासारख्या जर पावसाच्या वातावरणामध्ये मुरघासाशिवाय पर्याय नसेल तर तुमचा चारा चांगला असून काय करायचं आहे, तर माझ्याकडे मला जे ऑप्शन समजतं किंवा माझ्याकडे जे ऑप्शन आहे त्याच्यानुसार चारा मला करावा लागतो, त्याच्यानुसार मग चाऱ्याचं सर्व मॅनेजमेंट करावं लागतं, त्याच्यानुसार हे मेंढीपालन करावं लागतं. अशा पद्धतीनं होतं. आता बाजूला बघू शकता तुम्ही धुक्याचं कसं परिसर झालेला आहे. तर अशा सगळ्या परिसरामध्ये ह्या मेंढीपालनाचा उद्योग केलेला आहे. आणि राहिला प्रश्न पावसाचा, तर पावसाचा तुम्ही ह्या आमच्या भागातल्या कोणीच अंदाज लावू शकत नाही. आता ते सकाळी नांदेडवरनं का कुणीतरी साहेबांनी फोन केला होता की मी तुमच्याकडे यायचं आहे, मला लोकेशन पाठवा. साहेब, जीव आजचा उद्या तुम्हाला परत मिळणार नाही. मेंढीपालन हे आजचं उद्या तुम्हाला परत भेटेल, परत पाहायला भेटेल, सगळं काय होईल, पण तुमचा जीव आजचा उद्या तुम्हाला परत भेटणार नाही. बारामतीचे चोपडे साहेब आले होते माझ्याकडे. असाच नॉर्मल पाऊस होता. ते म्हणतात अति मुसळधार पाऊस आहे. अति मुसळधार नाही, हा नॉर्मल आहे. आमच्याकडचं हॅबिट झालेलं आहे, ते आमच्या शरीराला किंवा आम्हाला त्याची सवय लागलेली आहे. आणि तुम्ही जर आत्ता नुसतं हलक्या पावसात भिजला तर तुम्हाला एवढी थंडी लागेल ना की तुम्ही इथून सरळ जाऊ शकत नाही. अशा पद्धतीतलं वातावरण आहे. कशाला नको ते उद्योग करता मग? तर येण्याच्या भानगडीत आता मी सरळ सांगतो व्हिडिओत, नाही येण्याच्या भानगडीत पडू नका तुम्ही. नोव्हेंबरपर्यंत आमच्याकडे येण्यासारखी परिस्थितीच नाही आणि येऊ पण शकत नाही. आणि जर तुम्ही एखाद्या ठिकाणी अडकले की तुम्ही कुणाला फोन करणार आहे? मलाच करणार आहे. मी काय फोन उचलणार नाही, कारण माझा फोन लागणारच नाही मुळात. म्हणजे कारण मी असल्या पावसात भावाच्या दुकानावर पण जास्त जात नाही आणि त्याचं वायफाय वगैरे आता पावसाळ्यात येत पण नाही कनेक्ट. अशा परिस्थितीत तुम्ही येऊ नका. तुमच्याकडे जे काही मेंढीपालन आहे हे काही मी नवीन चालू केलं आहे का किंवा नवीन उद्योग आहे का? तर नाही, हा पारंपरिक उद्योग आहे, फक्त मी त्याला थोडंसं वेगळं मॉडिफाय केलेलं आहे. नवीन काय केलेलं नाही किंवा काय केलेलं नाही. आणि चाऱ्याची संकल्पना मी सर्वात बेस्ट तुम्हाला सांगतो, तुमच्याकडे जो तुम्हाला सुटेबल होईल तो चारा लावायचा. हा चारा चांगला आहे, तो चारा सगळ्यात चांगला आहे. मग तुम्हाला काय लावायचा तो लावा. आज ह्या तुतीला पाला दिसतोय, तुम्हाला जी पाठीमागे तुती दिसते तिला आज पाला दिसतोय. 1 महिन्यानंतर तुम्ही पहा, मी ह्याचा 1 महिन्यानंतर व्हिडिओ करीन. ह्या तुतीला पालाच राहणार नाही माझ्याकडे. आम्ही काय करायचो, आणि त्या साहेबांनी मला सांगितलं होतं की हे जे असं पाणी तुमच्या शेतामध्ये, ते पाण्याला 5x5चा खडा काढून म्हणजे जलतारा पद्धतीनं हे त्याच्यामध्ये जमिनीत मुरवा. साहेब, जलतारा पद्धतीनं मुरवायला जर काय हे पाणी आम्ही जमिनीत मुरवलं, ठीक आहे, काय हरकत नाही. जलतारा किती 5x5चा आणि त्याच्यात 5 फूट किंवा 6 फूट खोल असेल. पण मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडचं जमिनीत पाणी घेतच नाही ना. जमीन पाणी जर घेईल तर तो जलताऱ्याचं पाणी जमिनीत जाईल ना. ऑलरेडी जमिनीत एवढं पाणी आहे की जमिनीतलं पाणी बाहेर काढते. आमच्याकडे जूनमध्ये अकोल्याचे ते यवतमाळचे सर आले होते, त्यांना मेमध्ये डोंगरातनं जे पाणी येतं, हे आता तर रस्त्याला येतं आहे, पण तेव्हा डोंगरातनं जे पाणी गळतं आमच्याकडे, झऱ्याचं पाणी येतं, ते पाणी त्यांना मी पाहिलं होतं प्यायला. तर त्यांनी काय सांगितलं, हे फिल्टरच्या कितीतरी पटीनं चांगलं आहे. म्हणजे त्यावेळी जूनच्या पिरियडमध्ये सांगतो आहे मी. पावसाळ्याच्या पिरियडमध्ये हे पाणी स्टोअर करणे किंवा ह्या पाण्याला आडू घालणे वगैरे आमच्याकडे संकल्पना राहू शकत नाही. कारण आमच्याकडच्या परिस्थितीमध्ये एवढं बेकार आहे की अतिप्रमाण हे पाणी जे आता वाहतं आहे ना, हे जमिनीमध्ये मुरून ह्याच्यावर जो डोंगर आहे, आमच्या घराच्या वरती जो डोंगर आहे, त्या डोंगरामध्ये पडलेलं पाणी त्यावर डोंगरावर पडलं आहे आणि त्या डोंगरावरती जागा नाही म्हणून ते काय करते, ते खालून बाहेर येतं.
अशा पद्धतीनं मॅटर आहे. आणि आता तर आमच्या तिथं एक जणाने बोरवेल काढले नवीन, त्या बोरवेलमधनं बाहेर पाणी येते. आता आपण तुम्ही म्हणताय की जमिनीत पाणी मुरवा, पण ती बोरवेल जी मारले त्या बोरवेलमधनं पाणी बाहेर काढते. मग आता कुठल्या पद्धतीनं पाणी मुरवलं पाहिजे, तर पाणी मुरवा, पाणी अडवा, पाणी जिरवा ही संकल्पना कुठे, ज्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडतो त्या भागामध्ये. आमच्या भागामध्ये पाणी अडवण्यापेक्षा पाणी कसं जाईल नदीला हे आम्ही बघत असतो. कारण अतिप्रमाण आणि पाण्याचा दुष्काळ म्हणाल तर अगदी मे महिन्यात नव्हे, अगदी मेच्या शेवटला या आणि तुम्ही हे पाणी चालू करून बघा किती पाणी येतं. तर पाण्याचा दुष्काळ वगैरे तसला काय विषय नाही. आणि चाऱ्याची संकल्पना एकमेव मी तुम्हाला नेहमी सांगतो आहे की तुम्हाला जी सूट होईल ती तुम्ही करायची, आम्हाला जी सूट होईल ती होईल त्या पद्धतीनं आम्ही केलं पाहिजे. रानातला चारा जरी मेंढरांना घातला बांधाचा कापून तरीसुद्धा ही मेंढरं जगतात. स्पेसिफिक किंवा स्पेशालिटी व्हेरायटी तसलं काहीच नसतं मेंढरातनी. मला जर माझा चारा विकायचा आहे, मला जर ही तुती विकायची तर मी तुम्हाला सांगेन ह्या तुतीवरच हे जगतं. पण मला तसलं काही करायचं नाही, माझ्याकडे तसला काही उद्योगच नाही, कारण माझ्याकडेच राहत नाही तर मी तुम्हाला कुठनं विकणार आहे बियाणं करून. तर तुमच्याकडे जो चारा येईल डोंगरातला काय रानातला जरी कापून घातला ना तरी त्या पद्धतीतला चारा ही मेंढरं खातात. असं काही वेगळं करत बसायचं नाही किंवा वेगळं काही संकल्पना नाही. फक्त मी काय केलं आहे की ह्यांना उंचीवर ठेवलं आहे. आता उंचीवर का ठेवलं तर ही माझ्याकडची जी भौगोलिक परिस्थिती आहे ना ह्याच्यामुळे ते उंचीवर ठेवलं. आज पाणी येईल का, उद्या पाणी येईल का, पुन्हा पाणी कधी येईल ह्याची काही गॅरंटी नसते. म्हणून आम्ही उंचीवरती पाणी करतो, म्हणजे उंचीवरती शेड केलेलं आहे. का तर आमच्याकडे हे आम्हाला माहिती आहे ना किचकिच काय आहे. तुम्ही मस्त सांगाल की कागदाचं शेड टाका त्याला बांबू रावण 0 बजेटमध्ये शेड उभं करा, पण आमच्याकडे ते 0 बजेटवालं राहिलं पाहिजे ना. लोक आमच्या घराचे पत्र राहिलं नव्हतं तर 0 बजेटचं शेड कुठं राहणार आहे. तर त्या पद्धतीनं परिस्थिती पाहून तुमची तिकडची करा, त्याला काही फरक नसतो आणि त्या पद्धतीनं केलं तर काहीच त्रास नसतो. आणि मुरघास ज्या भागामध्ये असा पाऊस आहे, काही लोकांनी मला फोन केला, मेसेज केलेत की आमच्याकडं पण तुमच्यासारखा सेम कंडिशन पाऊस आहे. मग तुम्ही सरळ सरळ काय करायचं, उन्हाळा म्हणजे आत्ता पाऊस गेला की जो पिरियड भेटतो, जसा आम्ही टायमिंग चोरी करतो म्हणजे ह्या ऋतूमधला जो टायमिंग आहे तो चोरी करतो, तसा तुम्ही ऋतूमधला टायमिंग चोरी करा. पाऊस गेला की लगेच चारा नियोजन करायचा. उन्हाळ्यामध्ये त्याला मुरघास बिरघास पॅक करून ठेवायचा आणि सगळं स्टोअर करून पावसाळ्यामध्ये असेच माझ्यासारखे व्हिडिओ बनवायचे, किती पाऊस पडतोय ते दाखवायचं लोकांना. आता ह्याच ठिकाणी आपली टुडी मशीन होती, ह्याच ठिकाणी सर्व आपण कुट्टी बिट्टी करत होतो आणि ह्याच ठिकाणी आता बघू शकताय अतिप्रमाण पाऊस असतो. अशा पद्धतीनं जर मेंढीपालन असेल तर मेंढीपालन हे तोट्याचं नाही किंवा वाईट नाही किंवा वेगळं नाही किंवा काय नाही. फक्त काय झालं, मला जे विकायचं आहे त्याची मी जाहिरात केली, हे उत्तम क्वालिटीचे, ते उत्तम क्वालिटीचं आहे, हे अति क्वालिटीचं आहे. मग हे जर अति क्वालिटीचं होतं तर मग हे तुम्ही काय अगोदर कसं काय सांगितलं ह्या क्वालिटीचं आहे. आपण त्या लोकांना प्रश्न विचारत नाही ना, किंवा आपण कोणाला विचारत नाही. समजा मी एखादा चारा सांगितला असेल की बाबा हाच तुतीचा चारा क्वालिटीचा आहे आणि मी नवीन तुतीची व्हेरायटी आणली की मी काय सांगणार ह्याच्यापेक्षा ती चांगली क्वालिटीची. पण तुम्ही लोकांनी मला विचारलं पाहिजे किंवा घेणाऱ्याला विचारलं पाहिजे, बाबा ही तू आणलीस ती व्हेरायटी चांगली आहे म्हणतोयस आता, पण मग आता अगोदर जे आणलं होतं त्याचं काय. तर ती किती वापरतात किंवा त्यांच्याकडे प्राणी किती येतं किंवा त्या प्राण्यांची क्वालिटी कशी आहे हे आपण चेकच करत नाही ना. आम्हाला काय करायचं आहे, आम्हाला नवीन आलं ना बाजारात आणायचं आहे, बाजारात आणलं की तुम्हाला द्यायचं आहे, तुमच्या गळ्यात बांधायचे आहे, असा प्रश्न असल्यामुळे हे सर्व व्यवस्था तिथपर्यंत झालेली. नाही तर चाऱ्याची कुठलीच संकल्पना मेंढी पालनात नाही आहे. तुम्ही रानातलं जे गवत असतं ते कापून आणा. जसं आपण जुन्या काळात, आमच्याकडे जुन्या काळात त्या मोळ्या बांधायचे तर गवत कापून आणि ते आणून घरामध्ये ठेवतात अजूनसुद्धा, आणि ते पावसाळ्यामध्ये ह्या पावसाळ्यामध्ये गाई म्हशींना वापरतात. तसं जरी तुम्ही ह्या मेंढरांसाठी वापरला ना तरी चालतं, वेगळं काय नाही. पण काय आहे, मीच सांगतोय माझ्याकडेच येतं आहे तसंच करा ना असंच करा अशी संकल्पना ठेवू नका, कारण आपली परिस्थिती त्या पद्धतीची आहे त्याच्यामुळं त्या करता येत नाही. आणि तुमच्या भागानुसार त्या पद्धतीचं जर काय तसं वातावरण असेल तर तशा वातावरणानुसार तुम्ही करा, त्याला काहीही होत नसतं आणि त्याला काही त्रास होणार नाही, हे मी सांगतो. मी सुरुवातीला असल्या पावसामध्ये ह्या मेंढ्या चारत होतो. ह्या ज्या नारी सुवर्ण मेंढ्या आहेत ह्या भर पावसामध्ये असल्या भर पावसात चारत होतो आणि तेव्हासुद्धा. आणि आत्ता लोक मला विचारतात हे पावसात चालेल का, का नाही चालणार. जर हे भर पावसात अतिमुसळधार पाऊस हा तर नॉर्मल आहे, अतिमुसळधार पावसामध्ये ते चरतं तर ह्या शेडमध्ये का नाही जगणार, जगणार आहे. फक्त त्याला खाण्याची व्यवस्था चांगली केली तर ते जगेल, काही हरकत येत नाही. फक्त तुम्ही संयम ठेवा आणि घाई गडबडीत माझ्या इकडे येण्याचं अजिबात हेतू करू नका. नोव्हेंबरपर्यंत मला कोणी विचारू पण नका की आम्हाला तुमच्याकडे यायचं आहे.
का तर मी तुम्हाला रिस्पॉन्सच देणार नाही यायचं आहे म्हणल्यानंतर. कारण काय आहे, आमच्याकडे तर धुक्याचं वातावरण आहे. कुठं गाडी अडकली की तुम्ही माझ्याशिवाय तुम्हाला कनेक्टच नाही इथं कोण. मला ना इलाजानं ना काही न करता पण मदतीला यावंच लागणार आहे तिथं. मग ते सर्व करण्यापेक्षा तुम्ही नोव्हेंबरच्या नंतर या. हे मेंढीपालन काय शेड काय उचलून जात नाही कुठं, किंवा रस्ता काय तोपर्यंत बंद होणार नाही, तेव्हा रस्ता ओपन होईल. तुमच्यासाठी उलटा कॉन्क्रीटचा रस्ता करणार, डांबराचा तर नाहीच, आमच्याकडे कॉन्क्रीटचा डोंगरात करणार आहे. म्हणजे बघा अशा पद्धतीनं मेंढीपालन होणार आहे. फक्त तुम्ही आता पावसाळ्यात येण्याची घाई गडबड किंवा काय असं जीव मुठीत घेऊन इकडे येण्याचा काही प्रयत्न करू नका. कारण तुम्हाला ह्या पावसाचा अंदाज नाही किंवा आमच्या वातावरणाचा अंदाज नाही, म्हणून मी सांगतो आहे तुम्हाला एवढं. जरी आत्ता मी जेवढा व्हिडिओ करायसाठी बाहेर उभा आहे ना, तेवढा तुम्ही बाहेर उभा राहिला तरी तुमचं अंग उतरल. अशा पद्धतीतलं वातावरण. आणि यायचंच आहे तर तुम्ही ऑगस्ट सप्टेंबरच्या नंतर या. तुम्हाला कास पठार फिरायला भेटेल, तेव्हा थोडासा नॉर्मल कमी असतो, तेव्हा तुम्ही येऊ शकता. आणि नाहीच तर त्याच्याशिवाय मग नोव्हेंबरशिवाय येऊच नका आमच्याकडे. आणि नोव्हेंबरमध्ये आला तर तुम्हाला निसर्ग तर पाहायला भेटणार आहे. निसर्ग काय वाहून जात नाही किंवा चोरून जात नाही, पण तुमचा जीव पण सुखरूप राहील. अशा पद्धतीनं वातावरण आहे ना, अशा पद्धतीचं मेंढीपालन आहे. तुम्हाला करायचं आहे ना, थोडं संयम काढा. नवीन नाही किंवा वेगळं नाही, काय नाही, आणि अशा पद्धतीनं केलं तर उत्तम राहील.